Hello student, today we will discuss the next application, fourth application of uniform circular motion. It is a conical pendulum. So what is meant by conical pendulum? A conical pendulum is a heavy metallic sphere suspended by lightweight, slightly extensible string from a rigid support and while round in a horizontal circle with a constant speed. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय राहील? इट इज अ कॉन्स्टंट स्पीड. त्यामध्ये सर्क्युलर मोशनमध्ये कॉन्स्टंट स्पीड असेल तर त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो. म्हणजेच काय झालं की यामध्ये कॉन्स्टंट स्पीड आहे. सो दिस इज द अप्लिकेशन फॉर द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इट इज द फोर्थ अप्लिकेशन. आता यामध्ये व्हॉट इज कोनिकल पेंडुलम. सपोज इथे एक आपण रिजिड सपोर्ट कन्सिडर केला and this rigid support it is tied with one thread and it is suspended or it is free at a second end and here we tie a one bob. एक बॉब इथे आपण टाय केला. एक रिजिड सपोर्ट घेतला. रिजिड सपोर्ट रिजिड मीन्स की ज्यामध्ये फोर्स अप्लाय केला तरी त्यामध्ये कोणताच चेंज होत नाही. एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर त्याला आपण रिजिड सपोर्ट म्हणतो. ठीक आहे. तिथे एक रिजिड सपोर्ट घेतला मी आणि त्याला एका स्ट्रिंगला सस्पेंड केलं आणि त्याच्या लास्ट एंडला आपण एक बॉब अटॅच केला. बॉब मीन्स इट इज अ स्पियर. इट इज अ मेटॅलिक स्पियर, रबर, एनी स्पियर त्याला आपण अटॅच केला. तर हा जो स्पियर आहे त्यामध्ये काय राहिला, हा सेंटर पॉइंट. टोटल मास ऑफ द बॉडी अकॉर्डिंग टू द लॉ, total mass of the body is situated at the center, so it is a downward direction. It is weight is m into g, and this metal wind in circular orbit. तर या मेटलला जर आपण सर्क्युलर ऑर्बिट मध्ये वाइंड केलं तर त्यामध्ये आपल्याला काय प्रोड्यूस होईल. इट इज प्रोड्यूस द सर्क्युलर मोशन. इट इज वाइंड लाइक दिस इन हॉरिझॉन्टल सर्कल. In horizontal circle, here we get the circular motion with constant speed. Then it is the best example for the circular motion. To explain the circular motion, it is the best example. So therefore, according to the definition, here we get one rigid support, then here we tie the thread and suspend the pendulum and it is wind in horizontal circle. Then here we get h is the height of the simple not simple, it is a conical pendulum. So why it is conical pendulum? When it wind in circular orbit, then we get the cone like structure. आईस्क्रीमचा जसा कोन असेल, इट इज लाईक द कोन, इट इज आईस्क्रीम कोन. तर त्या प्रकारे एक कोन त्यामध्ये मिळतो. तर त्याला आपण म्हणून त्याला नाव पडलं कोनिकल पेंडुलम. सो देअरफॉर h is the height of the pendulum, o is the center or it is the mean position of this pendulum, conical pendulum. Then r is the radius of the conical pendulum. Suppose here we apply it move in horizontal circle, so therefore we get the center o and r is the radius. Suppose here we get at external position. Suppose यामध्ये एक्स्ट्रीम पोझिशनला आपण समजा जर याला कन्सिडर केलं ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन, then P is the extreme position. तर इथे आपल्याला यामध्ये काय मिळतं ते बघू आपण. तर यामध्ये हा P पॉइंट कन्सिडर केला मी. त्याच्यानंतर हा जर P पॉइंट असेल तर याच्या सेंटरवर इट इज अ सेंटर ऑफ मास आणि त्या सेंटर ऑफ मासच्या डाऊनवर्ड डायरेक्शननी टोटल वेट त्याचं मिळेल बॉबचं. सो दिस वेट इज W इक्वल्स टू m into g. तर डायग्राम मध्ये मी इथे दाखवलेला आहे W इक्वल्स टू m into g. त्याच्यानंतर देन
आर इज द रेडियस. आता याला सर्क्युलर मोशन मध्ये आपण रिव्हॉल्व केलं तर काय होईल की त्यामध्ये हा जो स्ट्रिंग आहे दिस स्ट्रिंग हॅज अ टेन्शन. आता या स्ट्रिंग मध्ये एक टेन्शन तयार होईल आणि ते टेन्शन कुठे राहील, इट इज अ टुवर्ड द सेंटर ऑफ द गोल. मीन्स या P2 सपोज इथे आपण ए पॉइंट कन्सिडर करू. सो इट इज ए पॉइंट. सो P2A इथे काय राहील, त्याचं डायरेक्शन ऑफ द टेन्शन ॲट दिस पॉइंट. समजा एक गोपन आहे ती वाईड केली आपण, त्याचं टेन्शन टोटल त्या स्ट्रिंगचं कुठे मिळतं, त्याच्या सेंटरवर. इथे काय राहील की इथे टाय केलेली आहे ती स्ट्रिंग, त्याच्यामुळे इथे त्याचं सेंटरवर त्यामध्ये टेन्शन अप्लाय होईल. सो इट इज द डायरेक्शन ऑफ टेन्शन इज कॅपिटल T. इट इज फ्रॉम P to A. देन सपोज इथे P2 एक कन्सिडर केला आपण, तर इथे काय मिळतं आपल्याला. सो दिस इज द T पॉइंट. इट इज टेन्शन T. तर यासाठी कंपोनेंट्स आपण जर ड्रॉ केले तर समजा त्याला अपोजिट कंपोनेंट हा मिळेल आणि हा एक कंपोनेंट आपण इथे कन्सिडर केला. तर इथे काय मिळते आपल्याला, दिस इज द अँगल इज थीटा. It is because of it is uniform circular motion, opposite angles are equal, so therefore this theta is opposite angle and this angle is equal, so therefore here we get the angle theta. It is angle theta. Then what is the components of these two components. आपण इथे जे ड्रॉ केले त्याचे कंपोनेंट्स काय राहील, तर मग या इक्वेशन नुसार हा जर थीटा आहे तर इथे आपण अँगल 90 डिग्री आपण ड्रॉ केले, परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तर इथे काय मिळतं आपल्याला, इट इज अ हायपोटेनियस अँड देन इट इज अ ॲडजसंट साइड अँड दिस इज द अपोजिट साइड. सो देयरफॉर अकॉर्डिंग टू दिस वी गेट फर्स्ट इज at vertical direction we get adjacent side, so therefore it is T. So therefore we get, suppose it's considered as X and this is Y, so therefore we get X is equals to, or it is given as adjacent side, it is cos theta is equals to X upon hypotenuse is T, so therefore X equals to T cos theta. Similarly here at Y it is sin theta because it is the opposite side, so therefore X sin theta equals to Y upon T, so therefore Y equals to T sin theta. So therefore we get the two components here, T cos theta and here we get T sin theta. Okay, T sin theta and it is parallel to this line. हा जो सेंटर घेतला इथे तर यामध्ये पॅरलल राहील, या पॅरलल असल्यामुळे हा कंपोनेंट आपल्याला इथे मिळेल. सो इट इज T sin theta. So we get the two components. First component is T cos theta, it is a vertical component. T cos theta, it is a vertical component. Vertical component and T sin theta, it is horizontal component. So we get the two components, it is T cos theta and T sin theta. So therefore, and again the two here we get the one component is weight mg of the bob, weight mg, m into g, it is a downward direction, so therefore we get the weight of the bob is m into g and T is the tension in the string. So from these equations we have to calculate the velocity, time period and frequency of the conical pendulum. So therefore now here we get the two components, it is T cos theta, it is called as vertical component, and T sin theta, it is a horizontal component. Next we calculate the equation for the velocity of the conical pendulum. Okay,
So here we get the two component. First is it is t cos theta. It is equals to, आता इथे बघा डायग्राम मध्ये काय दिसतं, t cos theta it is the upward force and m into g it is the downward force. So therefore upward force is equals to downward force according to the Newton's law. Upward force is equals to downward force. So therefore t cos theta is equals to, इथे काय मिळतं आपल्याला, m into g. याला मी इक्वेशन नंबर 1 देतो. म्हणजे यामध्ये m into g ला बॅलन्स कोण करत आहे इथे t cos theta. इट इज अ बॅलन्सिंग कंडिशन फॉर weight of the bomb. It is t cos theta balanced to m into g. Then we know that when the particle performing circular motion, then we get the centripetal force. It is toward the center of the circle. So therefore here we get the centripetal force toward the center of the circle from P to O. तर मग याला बॅलन्स कोण करत आहे सेंट्रिपिटल फोर्सला. सो देअरफॉर इट इज horizontal component, it is t sin theta. It is balance the centripetal force mv square upon r. So this is the equation number 2. So this divide this equation. So divide equation 2 by 1. Then we get t sin theta divided by t cos theta is equals to mv square upon r, mv square upon r divided by m into g. Again here mm get cancel, t cancel. So therefore sin theta upon cos theta is equals to mm cancel. So therefore it is v square upon r into g. So from this equation here we conclude that m is the mass. Mass is not depends on the circular motion. Circular motion, uniform circular motion ला मास डिपेंड राहणार नाही. त्याच्यामुळे मास किती राहील तरी तो त्यामध्ये कॅन्सल होत आहे. म्हणजे इट इज इंडिपेंडेंट. मास इज इंडिपेंडेंट, not depends, or it is a velocity is not depends on the mass. Any motion not depends upon the mass. So therefore sin theta upon cos theta is equals to v square upon r into g. So therefore we know that sin theta upon cos theta is equals to tan theta. So therefore sin theta upon cos theta equals to tan theta. So therefore we get tan theta is equals to v square upon r into g. So therefore v square equals to rg tan theta, and so therefore it is v equals to square root of rg tan theta. This is the required equation for the speed of conical pendulum. तर conical pendulum ची जी स्पीड आहे ती स्पीड काय मिळते आपल्याला, v equals to square root of rg tan theta. So the speed is depends on the radius of curvature or radius of conical pendulum, which is the acceleration due to gravity, and theta is the angle. So this is the required equation for the velocity. Next we take the time period for the conical pendulum. Okay. Okay. So according to the equations, it is t cos theta is equals to, we get here m into g. It is first equation आपण जे आपण आता ड्रॉ केलं. त्याच्यानंतर t sin theta is equals to mv square upon r, and it is also written as m v च्या जागी आपण समजा according to the relation it is v equals to r into omega. पुट केलं तिथे काय मिळेल, m into r square omega square divided by r. So therefore we get m r
omega square. So therefore here we take the equation T sin theta is equals to m r omega square. याला आपण इथे आता इक्वेशन नंबर 2 देऊ. So this divide equation. So therefore divide equation 2 by 1. 2 by 1. So therefore we get T sin theta upon T cos theta is equals to m r omega square divided by m into g. Again here we get get cancelled, tt get cancelled, so m is the independent quantity. So therefore sin theta upon cos theta is equals to cancel, so therefore r omega square divided by g, r omega square divided by g. So therefore आपल्याला टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायचा, त्याच्यामुळे आपल्याला ओमेगा यामध्ये घ्यावं लागेल. सो देअरफॉर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू, त्याला असं लिहिता येईल आपल्याला, ओमेगा स्क्वेअर जर हा इथे घेतला तिथे काय मिळेल आपल्याला जी साइन थिटा डिवाइडेड बाय r cos theta. So therefore omega square equals to g sin theta divided by r cos theta. इथे sin theta चं इक्वेशन अकॉर्डिंग टू द डायग्राम आपल्याला काय मिळतं ते बघू. तिथे काय घेतलं आपण, इट इज द अँगल थीटा, दिस इज सेंटर पॉइंट, सो हियर वी गेट द 90 degree angle, so it is theta, and r is the radius, h is the height, and here we take a to p, it is capital L is the length of the pendulum, it is the length of the conical pendulum, because it is wild in circular orbit, so therefore it is called as length of the conical pendulum. It is the height of the pendulum, h is the height. So therefore sin theta is equals to, from figure, so from figure sin theta is equals to, इथे काय मिळेल, it is opposite side and hypotenuse, so therefore r divided by capital L. So put in this equation, so therefore it is omega square is equals to g into small r upon capital L divided by r cos theta. So r get cancelled, so r divided by L, so it is in numerator, numerator च्या डिनॉमिनेटर मध्ये आहे, तर तो काय डिनॉमिनेटर मध्ये येईल. सो देअरफॉर वी गेट ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू, वी गेट g upon L cos theta. So therefore omega is equals to square root of g by L cos theta. Again it is called as angular speed, omega is the angular speed, so according to this we get the equation for the angular speed, it is square root of g upon L cos theta. Okay, then we have to calculate the time period of the conical pendulum. So next here we get okay, so therefore we get the equation, it is omega is equals to square root of, omega equals to square root of, it is g, small g is the acceleration due to gravity, g upon L cos theta. So therefore omega equals to square root of g upon L cos theta. तर आता यामध्ये आपल्याला we have to calculate the time period, so according to the definition, so we get omega is equals to, by the relation of omega, angular velocity and time period, it is given by omega equals to 2 pi by capital
t. So therefore t is equals to 2 pi by omega. So here we get t is equals to 2 pi divided by omega. So therefore divided by square root of g L cos theta. Again t equals to 2 pi square root of divided by square root of g divided by L cos theta. So therefore here we write t is equals to 2 pi square root of, इथे डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला हा रेशो दिलेला आहे तर तो त्याच्या अपोजिट होईल. सो इट इज L cos theta divided by g. L cos theta divided by g. So this is the required equation for the time period of conical pendulum. So we get the equation. It is t is equals to 2 pi square root of L cos theta divided by g. Okay. So this is the relation for the time period of the conical pendulum. Then we have to calculate again the frequency of conical pendulum. So we know that the relation between time period and frequency, it is n is equals to 1 upon capital T. N equals to 1 upon capital T. So therefore n is equals to 1 upon 2 pi square root of L cos theta upon g. So n is equals to 1 upon 2 pi square root of g upon L cos theta. G upon L cos theta. So this is the required equation for the frequency of conical pendulum. Okay. So this is the fourth application of conical application of uniform circular motion. तर आपण यामध्ये 4 ॲप्लिकेशन्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे बघितले. पहिला बघितला आपण त्यामध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन banking it is first application is horizontal banking, horizontal road, then banking of road, and then wall of death, and fourth is conical pendulum. So it is all about for the applications of uniform circular motion.